मी छत्रपतींचा केवळ सेवक आहे. संभाजी राजांची राज्यसभेवरती नियुक्ती केली ती राष्ट्रपतींनी, असं उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. शरद पवार यांना हे उत्तर देण्यात आलेलं आहे. आज कोल्हापुरात शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री बोलत होते. काल पवार देखील कोल्हापुरात होते आणि त्यावेळी पत्रकारांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडीबाबत पवारांना विचारणा केली. त्यावर सुरुवातीला या निवडीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याची गरज नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र त्यानंतर इतिहासाचा दाखला देखील पवारांनी दिला. यावेळी पहिल्यांदाच फडणवीसांकडून छत्रपतींची निवड झाली आहे असं मिश्किलपणे ते म्हणाले. त्यामुळे पवारांचं हे विधान मिश्किल असलं तरी त्याची खमंग चर्चा सध्या सुरू आहे. या सगळ्या संदर्भात पवार नेमकं काय म्हणाले होते आधी आणि आता त्याला मुख्यमंत्र्यांनी कसं उत्तर दिलेलं आहे पाहूयात. नाही असं आहे, त्याचा राष्ट्रपतींच्या वतीने घेतलं, त्याची निवड काही राजकीय दृष्ट्या झाली आणि त्या दृष्टीने आम्ही काही त्याच्याकडे राजकीय दृष्टीनं बघत नाही. आणि जर बघायचंच असेल तर मला काळजी आहे की मी आपला जुना इतिहास आठवतो. महाराष्ट्राचा जुना इतिहास आठवल्याच्या नंतर माझ्या गोष्टी एक लक्षात येईल की छत्रपतींच्या काळामध्ये पेशव्यांची नियुक्ती हे छत्रपती करायचे आणि पेशवे हे फडणवीसांची नियुक्ती त्यांनी केली. पण फडणवीसांनी छत्रपतीची नियुक्ती केली हे मी यापूर्वी कधी पाहिलेलं नाही. खरं म्हणजे याच्यात माझं काहीच नाही आहे. मी तर छत्रपतींचा सेवक आहे. या ठिकाणी राज्यकारभार मिळाला, मुख्यमंत्री बनलो, याचं कारण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची दर्शन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्या ठिकाणी संकल्प केला की राज्यकारभार चालवायचा असेल तर महाराज आपण जो मार्ग दाखवलाय त्या मार्गानेच राज्यकारभार चालवण्याचा मी प्रयत्न करीन. ही नियुक्ती मी केलेली नाही, माझा याच्यातला काही संबंध नाही. माझा संबंध असेल तर एक लखोटा घेऊन केवळ मी त्या ठिकाणी गेलो, असा साधा सेवक मी त्या ठिकाणचा आहे.